नमस्कार. चला तर आज आपण वेगळीच अशी रेसिपी बघणार आहोत, जे की तुम्हाला दिसते शेंगुळे. तर कुणालाही बघता क्षणी आणि वास येताच प्रत्येकाला खावेसे वाटणारे अशा प्रकारचे आज आपण बघणार आहोत शेंगुळेची रेसिपी. चला तर मग कशी करायची मी तुम्हाला आज एक ट्रिक वापरून शेंगुळे कसे बनवायचे, जे की प्रत्येकालाच आवडते, तर तशा प्रकारे करून दाखवणार आहे. याआधी सगळ्यांनी शेंगुळे खाल्लेले असतील असं मला तरी वाटतंय. तर चला तर सगळ्यात आधी आपण मसाला वाटण तयार करून घेऊयात शेंगुळ्यासाठी. त्यासाठी मी 9 ते 10 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. 3-4 मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, जिरे आणि ओवा टाकायचा आहे आपल्याला यामध्ये. हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं असेल तर तुम्ही पाणी घालून सुद्धा घेऊ शकता. तरी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तेच की हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. याचा एकजीव करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे चवीनुसार. अर्धा घालायचा आहे त्याचा आणि अर्धा नंतरच्याला ठेवायचा आहे आपल्याला. अर्धा घालून झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला घालायची आहे हळद. चवीनुसार लाल तिखट घाला, कारण जास्त घालू नका, कारण आपण थोडंसं हिरवी मिरची पण वापरलेली आहे. कारण जास्त तिखट होईल त्या प्रमाणात थोडंशीच घाला. तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आधी एकजीव पीठ करून घ्या, कारण हे जे आपण मसाले टाकलेले आहेत ना, ते पिठामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजे. तर छान असं पीठ मळून घेऊयात आधी आपण. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. एकदाच पाणी टाकून पीठ मळून घेऊ नका, कारण पातळ होईल पीठ आपलं आणि त्याच्या मग नंतर शेंगुळे आपल्याला जमायचे नाही आहेत. त्यामुळे तर थोडं थोडं घालून मळलं ना तर घट्टसर असा पीठ छान गोळा तयार होतो त्याचा आणि आपल्याला शेंगुळे करायला खूप सोपं जातं. तर ही रेसिपी आधी कोणी खाल्लेली आहे तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर इथे आपला छान असा पीठ मळून झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही किती घट्ट झालं आहे. तर याला 10 ते 10 मिनटं तरी असं घोळा, त्याला थोडंसं तेलसुद्धा लावा. आता पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता आपण छान अशी फोडणी देऊयात भाजीला. तरी ते मी 2 पळ्या तेल वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या किती क्वांटिटीमध्ये करताय शेंगुळे त्या प्रमाणात तुम्ही वापरा. तर इथे छान असं कढई पण तापलेली आहे. तर आता मोहरी घालायची आहे आपल्याला. मोहरी आणि जिरे मोहरी आपल्याला इथे छान तडतडू द्यायची आहे. आणि नंतर मग आपला जे आपण ठेवला होता मसाला, हिरवी मिरचीचा ठेचा जो केला होता तो त्यामध्ये छान तळून घ्यायचा आहे. तर खूप छान वास येतो या ठिकाणी आणि खूप असं वासानेच खावेसे वाटतात असे ही शेंगुळे आहे. गावरान पद्धत आहे, जी की गावाकडे माझी आई करायची, तीही मी पद्धत इथे टाकलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्याससुद्धा लाईक करा. तरी ते टाकून घेतलेली आहे मी हिरवी मिरचीचा ठेचा. हे छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे सुद्धा तुम्हाला लाल तिखट वापरायचं आहे, कारण याने सुद्धा खूप छान टेस्ट येते, एक वेगळीच टेस्ट येते आपल्या शेंगुळ्याला. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे पाणी. पाणी इथे गरम वापरायचं आहे आपल्याला, थंड पाणी वापरायचं नाही आहे, कारण थंड पाणी जर फोडणीत टाकलं तर थोडीशी चव वेगळी लागते पाण्याला आपल्या. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग झाकण ठेवून त्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आणि उकळी उकळी येईपर्यंत आपल्याला इथे शेंगुळे करून घ्यायचे आहेत. तर चला आता मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला दाखवते. असे एक हातावर थोडासा गोळा घेऊन त्याचं गोल असं लाटून अशी शेंगुळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळे थोडे थोडे केले तरी चालतील तुम्ही, म्हणजे उकळी येईपर्यंत एवढे काय आपले होणार नाही आहेत.
थोडे थोडे करून घ्यायचे आणि मध्ये टाकायचे, परत अजून झाकून ठेवायचं. आणि जर तुम्हाला पाणी कमी वाटलं शेंगुळ्यामध्ये तर तुम्ही अजून बाजूला दुसऱ्या शेगडीवरती गरम पाणी ठेवून नंतर तुम्ही त्याच्यात टाकलं तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. खूप चवीला जशास तसे राहतात. तरी ते सगळे माझे आता शेंगुळे करून झालेले आहेत. तर तुम्ही कशा प्रकारे करतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी तर असेच आमच्या इकडं गावाकडं सुद्धा अशाच पद्धतीने करतात आणि मी सुद्धा अशाच पद्धतीने केलेले आहेत. तर तोपर्यंत छान अशी आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद पावडर. हळद पावडर घातल्यानं कलर छान येतो पिवळा. आणि उकळी छान येऊ द्यायची, हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकदा इथे. हलवून घेऊन मग आपल्याला त्यामध्ये सगळे आपण शेंगुळे केलेले टाकायचे आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडते. मी तर म्हणते रविवारी सुट्टी असल्यावर किंवा घरी असले सगळे तर ही रेसिपी करून घरच्यांना दुपारच्या वेळेत नक्की करून खाऊ घाला. सगळेच खुश होतील आणि कधीतरी सुट्टीच्या दिवशी स्पेशल मेनू पण होईल तुमच्या घरामध्ये आणि सगळ्यांचं पोटभर जेवणसुद्धा होईल. आणि जास्त काय वेळसुद्धा लागत नाही याला करायला, कमी वेळेत होऊन जातं. फक्त आपल्याला अर्धा तास पाहिजे. अर्ध्या तासात खूप छान ही रेसिपी होऊन जाते आणि मुलांना पण, लहान मुलांना पण खूप आवडते. आणि गावरान पद्धतीने जर तुम्ही अशा प्रकारे केले तर मुलांनासुद्धा गावाकडच्या रेसिपीज माहिती होतात. तर नाही तर आत्ताच्या प्रकारात फक्त पिझ्झा बर्गर ह्या तर सगळ्या गोष्टी लहान मुलांना माहीतच आहेत. पण यासुद्धा गोष्टी करून बघा, मुलांनासुद्धा खूप आवडतील. आणि आपल्याला तर पहिल्या पिढीला तर खूपच आवडतात, मला तरी असं वाटतं. चला तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हटल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघता अशी गॅरंटी आहे मला. चला तर मग जाता जाता आवडली असेल तर लाईकसुद्धा करून जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून जा. थँक्यू सो मच. बाय. असेच जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर रोज मी टाकत आहे, नक्की बघा. थँक्यू. बाय.